अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर हा व्हिडिओ स्पेशली ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाहीये किंवा म्हणजे खूप दिवस झाले लग्नाला हॉस्पिटल वगैरे सर्व सर्व काही करून थकला आहात, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मी जे काही सेवा तुम्हाला सांगते त्या नक्की सुरू करा। कारण ही सेवा ना आपण केली तर नक्कीच आपल्या जी काही इच्छा असते ती पूर्ण होते। आणि ही सेवा जर तुम्ही माऊलींकडे जरी गेला तर माऊली तुम्हाला ही सेवा सांगतील, हीच सेवा सांगतील, कारण ही सेवा माऊलींनीच सांगितलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्यासोबत मी ही सेवा शेअर करते। सेवा आहे आणि कशी करायची आणि काय होतं ना की सेवा करते वेळेस काही नियम असतात, ते नियम पाळूनच सेवा करायची असते, तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। नाहीतर मग मी अशी करते, मी तशी करते किंवा कधी करत नाही किंवा म्हणजे आपल्यानुसार आपण सेवा करायची नाहीये। सेवेला सुद्धा बंधन असतं, सेवेला सुद्धा नियम असतात आणि ते नियम पाळूनच आपल्याला सेवा करायची असते। तर काय करायचं आहे तुम्हाला, सर्वप्रथम दोघांनी जर मिळून केली तर अजून चांगलंच होईल। पण काय होतं ना की सहसा पुरुषांना वेळ नसतो आणि काय काय पुरुष तर वेळ असूनही बसत नाही सेवेला। तर सर्व काही महिलांची जिम्मेदारी असते। तर ठीक आहे, आता ही एक जिम्मेदारी आहे, तर तुम्ही सेवा नक्की करून बघा आणि खरंच ही सेवा केली ना तर 100% खात्री स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतीलच। तर तुम्हाला सर्वप्रथम सेवा करते वेळेस नित्यसेवेचा ग्रंथ लागेल, कारण याच्यातच सेवा आहेत दिलेल्या। कारण माझी नित्यसेवा खूप जास्त खराब होतात हा ग्रंथ, कारण मुली बालसंस्कारला घेऊन जातात, त्याच्यामुळे तो जास्त खराब होतो। इथं त्याला चिकटटे पण लावलाय। तर हा ग्रंथ तुम्हाला लागेल सर्वप्रथम। तर तुम्हाला केंद्रामार्फत कुठे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जातो, तर याच्यात सेवा दिलेल्या आहेत। आणि काय करायचं आहे, सर्वप्रथम सेवेला सुरुवात करायच्या अगोदर अर्थात स्वामींना नमस्कार करायचा, स्वामींना मुजरा करायचा, एक श्रीफळ केंद्र असेल तर केंद्रामध्ये ठेवा, घरी असतील स्वामींचं अधिष्ठान तिथे ठेवा, कारण तुम्हाला स्वामींच्या समोर श्रीफळ ठेवा लागेल। स्वामींना विनंती करावं लागेल की मी ही सेवा करत आहे, माझ्या सेवेला माझ्या सेवेचं मला फळ द्या आणि माझी इच्छा लवकर पूर्ण करा। तर तुम्हाला ते करायचं आहे। आणि संकल्प, आता तुम्हाला संकल्प करायचा की नाही हे तुमच्यावर आहे, कारण तुम्ही सेवा मनोभावे केली आणि सर्वप्रथम विश्वास ठेवून केली, तर तुम्हाला संकल्पही करायची गरज नाहीये। करायचा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता, पण संकल्प केला तर तुम्हाला सेवा करावीच लागते। त्याच्यामुळे माझं म्हणणं कसं असतं की बिना संकल्पाची सेवा करायची आणि निस्वार्थ सेवा करायची। कोणती सेवा असेल हीच नाही, कोणतीही असेल, निस्वार्थ करायची, त्या सेवेचं फळ स्वामी देतातच। त्यांच्याकडे ते काहीच ठेवत नाहीत, कारण त्यांच्याकडे सगळं विश्वच त्यांचं आहे, त्यांच्याकडे ते ठेवून काय करतील। त्याच्यामुळे निस्वार्थ सेवा करा, संकल्प वगैरे काही करायचं नाही। फक्त स्वामींना सांगा की मी ही सेवेला सुरुवात करत आहे आणि मला माझ्या सेवेचं लवकरात लवकर फळ मिळू द्या। श्रीफळ ठेवाय स्वामींसमोर, स्वामींचा अधिष्ठान देवघरामध्ये पाहिजे, नसेल तर फोटो मूर्ती आणून घ्या आणि असेल तर तुम्हाला तिथे बसून सेवा करायची आहे। तर वेळ असं काही नाही, वेळेचं बंधन, दिवसभरातून कधीही सेवा करू शकता तुम्ही। आणि मी ज्या सेवा सांगते आणि तुम्ही दिवसभरातून म्हणजे एक एक सेवा पण करू शकता, असं नाही की पूर्ण सेवा एकदाच बसून करायचं आहे, कारण आपले पण कामं करून सेवा करायची आहेत। तर सर्वप्रथम गुरुचैत्र पारायण, माऊली पण नेहमी सांगतात की ज्या घरामध्ये एका वर्षाच्या आत 7 गुरुचैत्राचे पारायण होतात त्या घरामध्ये कोणताच प्रश्न, कोणते संकट दुःख येत नाही। ते घर म्हणजे सुख समृद्धीनं भरलेलं राहतं। त्याच्यामुळे प्रयत्न करायचा की गुरुचैत्राचं पारायण करायचे, 7 गुरुचैत्राचं पारायण, मी सुद्धा तुम्हाला सांगते 7 गुरुचैत्राचं पारायण तुम्ही करायचा प्रयत्न करा। मग ते वर्षात होतात की 2 वर्षामध्ये होतात, पण गुरुचैत्राचं पारायणाला सुरुवात करा। आता तुम्हाला ही सेवा करते, गुरुचैत्राचं पारायण सुरुवात करायची, आडी अडचण वगैरे बघून सेवेला बसायचं, जेणेकरून सेवेत कोणती आडी अडचण आली नाही पाहिजे। कारण आपल्याला माहिती आहे की गुरुचैत्र पारायण किती प्रभावी ग्रंथ आहे, 5वा वेद ग्रंथ हा मानला जातो। आणि हा ग्रंथ पण तुम्ही याचं पारायण तुम्हाला करायचं आहे। याने काय होतं ना की हा ग्रंथ वाचल्याने आपले पितृदोष कमी होतात, आपल्या घरातले काही दोष असतील वास्तुदोष ते कमी होतात, आपल्या सर्व अडीअडचणी दूर होतात। आणि काय होतं रे की आपले षडरूप सुद्धा आपल्याला आडवे येतात कोणत्याही गोष्टीसाठी, त्याच्यामुळे त्यांना शांत करणं पण महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे गुरुक्षेत्राचं पारायण केलं जातं, तुमचे सगळे काही हे असतात ते सर्व काही शांत होतात आणि तुम्हाला तुमच्या सेवा करण्यासाठी मुभा देतात। सेवा शांततेत होते आणि मग सेवा शांततेत झाली की सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं।
तर काय करायचं आहे, गुरुक्षेत्राचं पारायण तुम्हाला 7 गुरुक्षेत्राचं पारायण करायचे आहेत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला हे पारायण कसे करायचे आहेत, पण तुम्हाला 7 पारायण हे कंप्लीट करायचेच आहेत. आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून वर्षभर तुमच्या हातामध्ये आहे. तर 7 पारायण ह्या वर्षात तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर त्याच्यानंतर काय सेवा करायची, तर एकादशीला वारंवार सांगत असतील की एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा पुत्रप्राप्तीसाठी. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, तर बघा, आणि दोघांनी केला तर ही सेवा जर दोघांनी केली ना तर अजून चांगलं होईल. तर बघा, प्रयत्न करून बघायचं दोघांना पण झाली तर काय करायचं आहे, बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच, ती मूर्ती घ्यायची. अगोदर स्वामींची मूर्ती वगैरे असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा, फोटो असेल तर फोटो पुसून घ्या. स्वामींचे स्वामी स्तवन घ्यायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. स्वामींची सेवा केल्याशिवाय कोणत्याच सेवेला सुरुवात करायची नाही आहे, कारण आपले गुरु आहेत त्यांच्या साक्षीनंच आपण कोणतीही सेवा करत असतो. त्याच्यामुळे त्यांची सेवा करा. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्या. ती मूर्ती, आता तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीवर अभिषेक करत आहात तर हा अभिषेक मी सांगेल तुम्ही सकाळीच करा. आपण जेव्हा देवपूजा करतो ना त्याच वेळेस ही सेवा करून घ्यायची, म्हणजे बाकीच्या सेवा आहेत ना त्या दिवसभरातून आपले कधी करू शकतो. तर काय करायचं, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची, त्या मूर्तीवर तुम्हाला एक वेळेस पुरुष सूक्त गळती पात्र लावून द्या. चमच्याने टाकता आलं तर चमच्याने पण पाणी टाकू शकता. समोर धूप दीप चालू ठेवायचा. तर एक वेळेस श्री सूक्त म्हणायचं, एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं, अभिषेक सुरू ठेवायचा. या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगत आहे त्या सेवा करते वेळेस गळती पात्र म्हणजे अभिषेक सुरू ठेवायचा. एक वेळेस श्री सूक्त, एक वेळेस पुरुष सूक्त, त्याच्यानंतर एक माळ संतान गोपालचा मंत्र जी नित्यसेवेमध्ये पण दिलेला आहे. त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला पुत्रप्राप्तीदायक षष्ठी स्तोत्र, ते पण नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, 136 पान नंबर. आता ते सुद्धा तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे. आणि ह्या सर्व सेवा तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर घ्यायच्या आहेत गळती पात्र अभिषेक करत असताना. तर ह्या सर्व सेवा घ्यायच्या. त्याच्यानंतर ते तीर्थ दोघांनाच प्यायला द्यायचं, म्हणजे नवरा बायकोने ज्यांना संतान प्राप्ती होत नाहीये त्यांनीच हे तीर्थ प्यायचं, दुसरं घरात इतरांना कोणालाच द्यायचं नाहीये. तर हे तीर्थ प्यायचं. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून तिची पंचोपचार पूजा करून देवघरामध्ये ती ठेवून द्यायची. आता ही एक सेवा झाली. आता 2 सेवा झाल्या, म्हणजे गुरुचरित्राचं पारायण सांगितलं, त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्तीवर अभिषेक सांगितला. आता तिसरी सेवा म्हणजे रुद्र अभिषेक, सर्वात भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा. आणि ही सेवा खरंच इतकी प्रभावी आहे की आपल्याला माहिती आहे की भोले शंकर किती भोळे आहेत. तर आपली इच्छा ते लवकर पूर्ण करतातच. ही सेवा जर तुमची केली तर तुमची कोणती इच्छा असो पूर्ण होतेच, कारण ही सेवा आपण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी करतो, की घरात एखादा आजारी व्यक्ती असेल त्यासाठी ही सेवा करू शकतो, व्यसनी व्यक्ती असेल त्याच्यासाठी ही सेवा करू शकतो, तुम्हाला पुत्रप्राप्ती होत नाही आहे त्याच्यासाठी ही सेवा करू शकतो, तुम्हाला घर हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही सेवा करू शकता, किंवा तुम्हाला नोकरी हवी आहे त्याच्यासाठी ही सेवा करू शकता, त्याच्यानंतर लग्न होत नाही आहे त्याच्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता, म्हणजे सांसारिक जीवनामध्ये कोणतीही अडीअडचण असो त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा एक प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला पुत्रप्राप्ती हवी आहे, तर ही भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्हाला मनोवांछित पुत्रप्राप्ती होईल ह्या सेवेनं. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा पण करायची आहे. रुद्र अभिषेक म्हणजे भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक आपल्याला करायचा असतो आणि काही सेवा घ्यायच्या असते. तर ह्या सेवा कशा घ्यायच्या, तर तुम्ही नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये अनुक्रमणिकामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वारानुसार सेवा दिल्या जातात. वारानुसार म्हणजे बघा, इथे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार कोणत्या दिवशी कोणती सेवा, वारानुसार सेवा दिली जाते. तर तुम्हाला सोमवारच्या सेवेमध्ये जायचं. सोमवारची सेवा म्हणजे इथे पूर्ण ह्या सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत. हा रुद्र अभिषेक आहे. रुद्र अभिषेकमध्ये पूर्ण ह्या सेवा घेतल्या जातात. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम गणपती अथर्वशीर्ष आहे आणि ह्या सर्व सेवा घेते वेळेस तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर गळती चालू ठेवायची, म्हणजे अभिषेक सुरूच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र, शिवमहिन्म स्तोत्र, श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, रामरक्षा, कालभैरवाष्टक, रुद्र संस्कृतमधून घेऊ शकता आणि प्राकृतमधून घेऊ शकता, पण मी म्हणेन संस्कृतमधूनच घ्या, त्याच्यामध्ये चमक नमक हे वाचायचं आहे.
त्याच्यानंतर आता हे मंत्र आहेत: रुद्र गायत्री मंत्र, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, श्री सूक्त, शिवनामावली 108 वेळेस. शिवनामावली ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस बेल व्हायचा, 108 बेल असेल तर, किंवा फुलं वगैरे पण होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मग शिव भगवान शंकरांची प्रार्थना. खूप सोपी सेवा आहे. तुम्हाला वाटत असेल भरपूर सेवा आहेत, पण खूप सोपी आहे. आता तुम्ही नवीन असताल तर ठीक आहे, तुम्हाला 2-2.5 तास लागू शकतात. हे पूर्ण सेवेसाठी मी म्हणते, पूर्ण सेवेसाठी 2-2.5 तास लागू शकतात. रुद्राभिषेकासाठी पण तुम्हाला वेळ लागू शकतो नवीन असताल तर. पण तुम्हाला हळूहळू तुम्ही जर सेवा करत गेलात, तुमचे दिवस वाढत गेले, तर तुम्हाला सेवा मुखपाठ पण होते, वाचायला वेळ लागत नाहीये. मग तुमचा वेळ कमी 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 होऊन जातो. 1 तासावर पण तुम्ही येतात. तर अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे. ह्या पूर्ण सेवा तुम्हाला करायच्या आहेत. तर कारण ही सेवा पूर्ण सेवा करायच्या आहेत. कशासाठी करायच्या आहेत? पुत्रप्राप्तीसाठी. तर नक्की करा. आणि जवळपास कुठं केंद्र असेल तर तिथे जाऊन कोणत्याही त्रिकाळ आरतीपैकी एक आरती अटेंड करू शकता. तर खूप सोप्या सेवा आहेत, आपल्या नित्यसेवेमधल्याच सेवा आहेत. कारण श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्राभिषेक रोज घेतो. आणि बाळकृष्णाची सेवा आहे ती तर सोपीच आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण ते पण सोपंच आहे करायला. ही सेवा मी सांगते, पण स्वामींची इच्छा असेल तर स्वामी लगेच तुमच्याकडून सुरू करून घेतील. पण स्वामींना तशी प्रार्थना करा की मला ही सेवेची गरज आहे आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या, माझी इच्छा पूर्ण करा. कारण काय होतं ना की, आणि ह्या सेवा करूनही, मी तुम्हाला परत सांगते, ह्या सेवा करूनही जर तुम्हाला फरक नाही पडला तर की काहीच प्रॉब्लेम नसतो. आपण हॉस्पिटलमध्ये जातो, आपले सगळे चेक वगैरे करतो, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात, काहीच नाही. आता एवढ्या सेवा करूनही तुम्हाला जर फरक पडत नसेल तर कुठे ना कुठे मग तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे, खूप प्रखळ पितृदोष आहे. त्यामुळे तुम्हाला ही अडचण येते. मग तुम्ही धडक जे डायरेक्ट तुम्ही त्र्यंबकेश्वर गाठायचं. आणि छोटी मोठी प्रॉब्लेम असेल तर ह्या सेवा लगेच ती दूर करतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. पण आता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं, रुद्र अभिषेक केला, बाळकृष्णाची सेवा केली, इतक्या सेवा करूनही तुम्हाला फरक पडत नसेल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाता, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, सगळं देवधर्म पण तुम्ही करून बसलेला आहात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तरीही तुम्हाला जर राहत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही नारायण नागबळी करायची. कारण काय होतं ना की आपल्या घरामध्ये प्रखळ पितृदोष जेव्हा होतो ना, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या घरात घडायला लागतात. म्हणजे मुलांचे लग्न होत नाही आहे, सगळं सुरळीत असतं तरी होत नाही आहे. त्याच्यानंतर आता लग्न झालं तर मग मूलबाळ होत नाही आहे, आणि हे असे प्रॉब्लेम होतात जर प्रखळ पितृदोष घरामध्ये असेल तर. मग तुम्ही काय करायचं आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्ही ही विधी करायला जायचं आहे नारायण नागबळीची. ती जर तुम्ही केली तर मग तुमची इच्छा, मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, मग तुमची इच्छा पूर्ण होणारच. कारण काय होतं ना की पितृदोष घरामध्ये असेल तर आपण स्वामींची किती सेवा केली तर स्वामी काहीच करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला ह्या सेवा करून फरक पडला तर मी तर म्हणते ह्या सेवा करून तुम्हाला फरक पडेलच. कारण सेवा तितक्या प्रभावी आहे. तुम्हाला नारायण नागबळी करायची विधी करायची, तुम्हाला नारायण नागबळी ही विधी करायची पण गरज स्वामी पडू देणार नाही. फक्त नित्य नियमाने ही सेवा करा. कारण खंड पडू देऊ नका. प्रॉब्लेम जर आला 4-5 दिवस तर तो स्किप करा आणि परत रेग्युलर सेवा सुरू करा. संकल्प वगैरे करू नका, फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवेला सुरुवात करा. 100% तुम्हाला फरक पडणारच. म्हणजे जास्त दिवस लागू देणार नाही तुम्हाला स्वामी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.